आज आपल्या या ठिकाणी कार्यक्रम आहे तो म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष या भगवान विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोगो मिसाळ सर यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य सचिव आणि न्यायाधीश सय्यद सर हे देखील या कार्यक्रमाला तुमच्यासाठी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी उपलब्ध आहेत। नेमकं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगावं हा कार्यक्रम आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आगाव सर यांच्या मार्गदर्शनात तुमच्यासाठी खास ठेवण्यात आलेला आहे। या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून नेमकं काय तुम्हाला चांगलं घ्यायचंय ते नक्कीच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत तत्वशील भाऊ कांबळे हे देखील तुम्हाला सांगणार आहेत। त्याचबरोबर बाल समिती महिला व बाल समितीचे अध्यक्ष आहेत आशुभाऊ तांगडे हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय आणि आपले हक्क आपला अधिकार आणि आपलं कर्तव्य या काही सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून सांगणार आहे। नये जीवनात मानसाने कुणाला हसू दिसू नये मनाईट भाकरी गरिबा घरी मिळे रे मानसाने कुणाला हसू नये दुसऱ्याचे पाहतो तसे आपले दिसू नये शब्दात वेगळे शब्दात गोडवा परी हृदयात वेगळे रे दुर्गुण असा अंगी आपल्या कधीही असू नये साठी म्हणजे तुमच्यासाठी तर प्रत्येक बालकांसाठी भारतीय संविधानाने असे वेगळे कायदे करून ठेवलेत जे की 18 वर्षाच्या आतील बालकांसाठी ते लागू पडतात। तर त्याच्यातलाच एक कायदा आहे पोक्सो ऍक्ट म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा आणि हा कायदा 2012 पासून अंमलात आलेला आहे। पण आपल्यापर्यंत तो जास्त प्रमाणात जे आहे की प्रत्येक बालकांना शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या जरी कुणी त्रास देत असेल अनोळखी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलत असेल वाईट नजरेने तुमच्याकडे बघत असेल किंवा वाईट शब्द वापरून तुम्हाला मानसिक दृष्ट्या सुद्धा त्रास देत असेल तर हा कायदा तुम्हाला मदत करणार आहे। पण याच्याच आधी आपण पाहूयात की बालकांचे कायदे आणि हक्क। तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की बालकांचे 4 हक्क किती हक्क 4। तर सगळ्यात पहिला हक्क आहे शिक्षणाचा हक्क, दुसरा आहे संरक्षणाचा हक्क, तिसरा आहे आपलं मत व्यक्त करण्याचा हक्क आणि सगळ्यात महत्वाचा आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय संविधानाने दिलेला हक्क आहे त्याला जर काही अडचण आली तर त्याने ती बोलली पाहिजे सांगितली पाहिजे। तसंच आहे एखाद्या वेळेस जर तुम्हाला घरापासून शाळेपर्यंत येताना काही अडचण आली कुणीही त्रास दिला कशाही संदर्भात तुम्हाला कुणी बोलत आणि अनोळखी व्यक्ती तर सगळ्यात पहिले आपल्या शाळेच्या शिक्षकांना सांगा आणि शाळेतून घरापर्यंत जाताना जर काही अडचण आली तर ती सगळ्यात पहिले आपल्या आई वडिलांना सांगा आपल्या विश्वासातील व्यक्तींना सांगा। त्याच्यानंतर जो सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे आता प्रत्येक बालकाला सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क म्हणजे असं आहे का की बालक जर एखादा विद्यार्थी जर शाळेत आला की त्याला सन्मानपूर्वक म्हणजे लगेच त्याला बुके द्यायचं फुलं द्यायचे शाल द्यायची आणि त्याचं स्वागत करायचं असं आहे का नाही। तर प्रत्येक बालकाला जर काही शिक्षणामध्ये अडचण येत असेल एखादा विषय त्याला जोडा समजत नसेल तर त्याला लगेच आपल्या मित्राला किंवा आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याला चिडवायचं नाही त्याला सुद्धा शिक्षण घेण्याचा हक्क आहे आणि ते सुद्धा सन्मानपूर्वक शिक्षण घेण्याचा हक्क। त्यासाठी सगळ्यांनी काय करा आपले 4 हक्क व्यवस्थित वापरा पण त्याच्याबरोबर 2 कर्तव्य सुद्धा वापरायचे।
तर 2 कर्तव्य सगळ्यात महत्वाचे आहेत. 2 तुमचं कर्तव्य की नेहमी खरे बोलावे. हे बघा, याच्यानंतर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारले जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी समोर बघा. नाही आणि संरक्षण. उशीर जर झाला आणि तुम्ही एकटेच येत आहेत रस्त्याने तर तुम्हाला संरक्षण मिळणार आहे का? त्यासाठी काय करा, 4 हक्क आणि 2 कर्तव्य व्यवस्थित पार पाडा, म्हणजे बालकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, आजचा कार्यक्रम याच्यासाठी महत्वपूर्ण आहे कारण आपण पाहतो रोजच्या जीवनामध्ये जगताना आता ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडतात का ते सांगायचं. खाली हात करा. नाही. कोण कोण म्हणतं नाही? नाहीवाले पण आवाज आलेला आहे. बरोबर आहे त्यांचं पण, नाही म्हणणाऱ्यांचं पण बरोबर आहे. ते अपंग होतं, पाहिलं ना तुम्ही? अपंग बाळ पाहिले, पायाला पोलिओ, कधी कधी अंधजचा मृत्यू होतो. तर अशा सगळ्या खूप साऱ्या घटना या ठिकाणी बालविवाह झाल्यानंतर घडत असतात. आपल्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशीचीच घटना आहे की एका लहान मुलीचा, 7वीच्या मुलीचा बालविवाह, कारण तिला शिकायचं होतं, ती रडत होती. मग तिला समजावून सांगितलं की बाळा कशामुळे करतायत, सगळं विचारलं. मग ती म्हणली मला लग्न करायचं नाही, मला शिकायचंय. मग तिला त्या ठिकाणाहून सगळ्यांनी बीडला आणलं. तर अशा घटना तुम्ही पण एक ब्रँड अँबॅसिडर होऊ शकता. तुम्हाला जर माहिती झालं एखाद्या लहान मुलाचं लग्न होते तर तुम्ही कधी केलाय का 1098 ला फोन तुमच्यापैकी कुणी? यानंतर भगवान विद्यालय बीड शाळेचे संस्थापक अध्यक्ष गो मिसाळ सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि जज साहेब, त्यांच्याबरोबर असलेली सर्व टीम आणि जिल्हा विधी न्याय मंडळाचे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं मी आपल्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने करतो. मी ऐन टायमालाच अध्यक्ष झालोय. खरं म्हणजे मला कल्पना नव्हती या कार्यक्रमाची. मुलांना, तुम्हाला हा कार्यक्रम समजलाय का? किती मुलांना समजलाय? कार्यक्रम समजलाय? तो पुढचा मुलगा इकडे रे, हा इकडे, तो अलीकडे, तो हा ये इकडे. काय समजलंय तुला याच्यात? सांग काय समजलंय, सांग ना. बोल. समजलं तुला या कार्यक्रमामध्ये? सांग ना. तू वर हात केलता ना, त्याच्यात समजून सांग. बोलण्याचा, शिक्षण घेण्याचा, खेळ खेळण्याचे सर्व अधिकार आहेत जीवनामध्ये. पण हे अधिकार आपण गाजवत असताना आपले कर्तव्य सुद्धा आपण सांभाळून घेतले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, पण शिव्या देऊन दुसऱ्याचं मन दुखवण्याचा अधिकार नाही. ते आपलं कर्तव्य नाही. आपल्याला रस्त्याने चालण्याचा अधिकार आहे, पण रस्त्यानं चालत असताना डाव्या बाजूने चालावं. त्यामधून तुम्हाला कुठल्या संस्था ह्या मार्गदर्शन करू शकतात, न्याय देऊ शकतात आणि तुमची पुढे सुधारणा होऊ शकते, याचं मार्गदर्शन या ठिकाणी चाललेलं आहे. मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो या सगळ्या टीमचं की हे चांगला कार्यक्रम आहे. पण आमचे मोदीजी नेहमी बोलत असतात, पंतप्रधान, की माझी भारतामध्ये सर्वात मोठी ताकद आहे माझा तरुण वर्ग. तरुण वर्गाला जर विधेयक मार्गाला लागलं तर तरुण वर्ग हा सत्कर्म करतो, आणि तो जर वाम मार्गाला लागला तर मात्र फार अंगलट गोष्टी येतात. काल अंगलट गोष्टी येता टळल्या थोड्याशा. पाठीमागे हे नेपाळमध्ये असं प्रकरण झालं, विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये सगळं सरकार उलथून टाकलं. अशा वेगळ्या मार्गाला जर जाऊन विद्यार्थी आंदोलनं केली आणि वेगळ्या मार्गाने जाऊन जर त्यांना मार्गदर्शन केलं तर ती अतिशय चुकीची आणि देशाच्या दृष्टीनं विघातक प्रवृत्ती ठरते. आणि म्हणून यांना ह्या हक्काने जाणीवाबरोबरच विधेयक मार्गाने तुम्ही गेले पाहिजेत. जे माझ्यासाठी केलंय आई वडिलांनी ते त्यांना मला परत करायचं आहे. हाऊ मेनी, कोणी असा विचार केलाय मनात? काय फक्त कॅज्युअली स्कूलला येतात आपण? आजच हे आपण जे पुढे जाऊन काम करणार आहे, सगळ्यांना ऐकून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात स्मार्ट वर्क अँड बुल वर्क.
गाढवासारखी मेहनत करणे आणि स्मार्ट मेहनत करणे. ड्रॉ करता किंवा तुम्हाला लहानपणापासून मॅथमॅटिक्स खूप चांगली आवडते, तुम्हाला कोडिंग आवडते, कुठल्या कुठल्या बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा फील्डमध्ये आपण एक्सपर्ट असतो आपण लहानपणापासून. सांगतो मी की असे रील्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अंतर्गत इलिगल आहे, त्या माणसाची अटक होऊ शकते. आपल्याला माहित नाही. आता आपल्याला कायद्यासंदर्भात काही माहिती आहे का? कायदा म्हणजे काय हे माहिती आहे का आपल्याला? स्टुडंट्सला साधा सवाल आहे. कायदा म्हणजे माणसांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणारा नियम. आज तुमची शाळा स्टॅब्लिश झालेली आहे, ही कायद्याअंतर्गत स्टॅब्लिश झालेली आहे. कुठलाही कायदा आहे, समजा आता सरांनी सांगितलंय की आपल्याला गाडी डाव्या बाजूने चालवावी लागते, ह्यासाठी पण कायदा आहे, मोटर व्हेकल ऍक्ट आहे. विदाऊट लायसन्स गाडी चालवली तर फाईन होते, पोलीसवाले अंकल आपल्याला धरतात आणि आपल्याला चालन करतात आपल्या विरुद्ध. हे आपल्याला माहीत नाहीये. बीडमध्ये आम्ही पाहतोय की 18 वर्षापेक्षा खालची मुलं सर्रास स्कूटर मोटरसायकल वगैरे चालवतात, मात्र 18 वर्षाच्या खालच्या मुलांना इलेक्ट्रिक गाडी 23 वॅटची गाडी चालवण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत जर ऍक्सिडेंट झाला तर जबाबदार तो मुलगाच नसणार, तर त्याचे आई वडील देखील होऊ शकते. ज्याच्या नावावर गाडी आहे तो माणूस पण त्याच्यावर विरुद्ध पण केस होऊ शकते. आता हे झालं साधारण भाषेत लॉ संदर्भात माहिती तुम्हाला सांगितली. किती प्रकारचे कायदे असतात. आता आपण जस्ट ऐकलं की शिवगाळ करू नये, मारहाण करू नये, असे पण ह्याने केलं तर फौजदारी कायदे आहे. तर हे बघा, 2 प्रकारचे कायदे असतात, दिवाणी प्रकारचे आणि फौजदारी प्रकारचे. त्याला आपण सिव्हिल आणि क्रिमिनल लॉज म्हणतो. सिव्हिल कायदे कशासाठी आहे? जमिनीचे वाद आहे, घरगुती वाद आहे, त्या संदर्भात कोर्टात केस दाखल होतात. फौजदारी प्रकारचे वाद टप्प्याटप्प्याने तुम्ही जे 9th आणि 10th चे मुलं आहेत त्यांना आणले आमच्याकडे, तर आम्ही प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजची परमिशन घेऊन त्या मुलांना त्या कोर्टात घेऊन जाऊ. कामकाज कसं चालते ते त्यांना प्रॅक्टिकली आम्ही दाखवू त्यांना. तर ते एक मी तुम्हाला घेऊन जाणार कोर्टात. फक्त एवढंच आहे, तुमच्या सिव्हिल आणि क्रिमिनल प्रकारच्या कायद्यामध्ये समजा एखादा माणूस कायदा मोडतो, मुलांना तुम्हाला सांगतोय मी, तुम्ही बघितलं की एखादा व्यक्ती हातात सुरी घेऊन बाहेर हिंडतोय, तुम्ही पाहिलं, तुम्ही कोणाला बोलणार? नाही, पप्पाला बोलणार. पप्पाला तर बोलणारच आहे. पोलीस स्टेशन कोणी पाहिलेलं आहे? पोलीस स्टेशन म्हणतो, पोलीस बाहेर नाही, ठाणा आपण जे म्हणतो ना पोलीस स्टेशन, जिथे पोलीस कामकाज करतात. व्हेरी गुड. तर मला असं वाटतं तुमच्या शाळेने पोलीस स्टेशनची ट्रिप काढली होती? नाही. मग इतक्या मुलांनी पोलीस स्टेशनला जाण्याची काय, म्हणजे एवढे सगळ्यांनी पोलीस स्टेशनला काय गेले होते? सगळेच गेले होते. बट ठीक आहे, व्हेरी गुड, तुम्ही पाहिलं पोलीस स्टेशन. पोलीस काय काम करतात तुम्हाला माहिती आहे का? काय पहिला काय त्याच्यातलं कॉमनली सांगा. पोलिसांचं पहिला काम काय? चोरी केली, मग तो माणूस सांगणार हे अलमारी आहे, याच्यातून पैसे काढले, मम्मीचे कपडे आहे, माझे कपडे आहे, ते अस्तव्यस्त केले आणि त्याच्यातून चांदी दागिने वगैरे जे होतं ते सगळं चोरलं. मग पोलीस काय करणार? पंचनामा केल्यानंतर सर्च करणार त्या आरोपीचा, बऱ्याचशा लोकांना विचारणार, ह्याला त्याला, साक्षीदारांना, आणि समजा 2 दिवसानंतर चोर सापडला. चोर सापडल्यानंतर पोलीस काय करणार? करेक्ट. कोण म्हणलं अटक करणार? अटक करणार. अटक म्हणजे काय? आता आपण मागे पिक्चरमध्ये बघितलं, हँड्सअप म्हणले तर काय असते? हँड्सअप. आजच्या काळात पोलीस हँड्सअप नाही म्हणत, त्याला अटक करतात. अटक करणे म्हणजे त्याला रोकथाम करणे. आता स्टॉप, तुम्ही कुठे जायचं नाही. मग त्याच्या हातात बेड्या घालणे, हँडकफिंग म्हणतात त्याला. मग त्याला काय करतात? ते पोलीस स्टेशनमध्ये जीपमध्ये बसून घेऊन जातात. आता हे बघा, कायदा हे सांगतो की पोलिसांनी आरोपीला मारायचं नाही. पोलिसांनी कस्टडीमध्ये आरोपीला, त्या चोराला मारायचं नाही. आता तो चोर जे आहे पोलीसच्या लॉकअपमध्ये पोलिसांना उत्तरच देत नाही.
न जज साहेब मग तिथे बसून सगळी कागदपत्रांची सगळी पाहणी करतात. मग पोलिसांना विचारतात, जज साहेब तुम्ही 24 तासात काय काय केलं, कोणाकोणाला विचारलं. मग पोलीसवाले अंकल येऊन सांगतात सॅल्यूट मारून त्यांना साहेबांना की सर हे बघा आम्ही हे सगळं काही आम्ही तपास केलेला आहे. याच्यात आम्हाला एक माणसाची लीड मिळालेली आहे. त्या माणसाने सांगितले की अमुक अमुक ठिकाणी या माणसाने ते चोरलेला माल लपून ठेवलेला आहे. मग जज सर त्यांना 2 दिवस रिमांड दिल्यानंतर मग पोलिसांना अजून 2 दिवस जास्त मिळतात. मग पोलीसवाले परत त्यांच्या जीपमध्ये जातात, 2 पंचांना घेऊन परत त्याला विचारतात. मग तो काही आरोपी थोडाफार कॉन्फिडन्समध्ये येऊन जातो किंवा 2 दिवसात बोर होऊन जातो तो. आता तो म्हणतो ठीक आहे मी सांगतो कुठे ठेवलंय. आता वकील साहेब जे असतात कोर्टाचे त्यांची खूप मोठी फीस असते. आता हा आहे चोर, याच्याकडे पैसे नाही आहे. मग अशा परिस्थितीत समजा एखादा गरीब माणूस जरी असला तर तो आमच्या प्राधिकरणाला येतो, सर मी चोरी केलेली नाही आहे, माझ्यावर आरोप केलेला आहे, ते लपून ठेवलेला जे माल होता ते माझ्या दोस्ताने ठेवलेला, त्याने माझं नाव टाकलं, मी काहीच केलं नाही साहेब. आता आमच्यासारखा प्राधिकरण काय बघणार की आम्हाला कोणी बघितलं का डोळ्याने? हे बघा, चोरी होताना घर मालकांनी पाहिलं का? नाही पाहिलं. पोलिसांनी पाहिलं का? नाही पाहिलं. जज सरांनी पाहिलं का? कोणी पाहिलं? ते चोरानेच पाहिलं आणि त्याच्या दोस्तालाच माहिती आहे. आता चोर खोटं म्हणतोय का खरं म्हणतोय हे कोर्टात परीक्षा होईल त्याची. दोस्त खोटं म्हणतोय का दोस्त खरं म्हणतोय त्याची परीक्षा पण कोर्टात होईल. अशा परिस्थितीत एखादा माणूस समजा प्राधिकरण आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना वकील द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे ना. आम्ही त्यांना फुकटात वकील देतो की जा रे बाबा तुला वकील दिलं, तुझी बाजू आता मांडणार. हे झालं दिवाणी आणि फौजदारी प्रकरणाची केसेस संदर्भातील एक छोटीशी रूपरेषा सांगितली तुम्हाला. आता प्रॉपर्टीचा तुम्ही तुमचे शेत असतील किंवा घर असतील, घरात एखादा माणूस समजा एक तुमच्या पप्पाने बाउंड्री वॉल केली किंवा आंब्याचा झाड, आर्टिकल 21 मध्ये सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार तुम्हालाच नाही तर त्या समोरच्या व्यक्तीला देखील आहे. तुम्ही कोणालाही फोनमध्ये किंवा रील्समध्ये शिवगाळ करायची नाही. शिवगाळ क्राईम आहे. आता ज्यांनी रील्स तयार केली, समजा आपण लोकांनी भविष्यात आलं, मला असं वाटलं की रील्स तयार करायची, मला एखादी शिवी दिली. आता तुम्ही कोणालाही आता रील्स तयार न करता शिवी दिली तर ते इट कॅन बी इरेज्ड. बट आता रील्स तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट खाली तुम्ही स्वतःच्या विरुद्ध पुरावा तयार करून ठेवताय. म्हणजे ते पुरावा इतका सोपा आहे की समजा त्या मुलाच्या विरुद्ध जर शिक्षा द्यायची आहे तर कोर्टात तो मोबाईलचा यूट्यूबचा क्लिप दाखवा आणि त्याला शिक्षा मिळू शकते. म्हणून अलर्ट मोडमध्ये राहा, कंट्रोलमध्ये राहा की हे रील्स फालतूपणा करायचा नाही आहे. आपल्याला स्टडी करायची आहे, आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, आपल्याला जबाबदार व्यक्ती व्हायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या आईवडिलांना परत द्यायचं आहे, समाजाला परत द्यायचं आहे, भारतला आपल्याला परत द्यायचं आहे, भारताला आपल्याला परत काम चांगलं करून दाखवायचं आहे. आपल्याला भारताला जगातला सर्वात मोठा चांगला आणि प्रोग्रेसिव्ह नेशन बनवून दाखवायचं आहे. हे तुमच्या सगळ्यांची फंडामेंटल ड्युटीज आहे. तर हे नाही केले, 10वी नंतर रील्स तयार करत बसले तर तुमचा लॉस आहे. 40 वर्षानंतरचे रील्स तुम्हाला तुमची रील्स कोणी पाहणार पण नाही. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या वतीनं बालकांविषयी जनजागृती शिबिर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं भगवान विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे खंदे मार्गदर्शक आदरणीय गोगो मिसाळ सर यांनी. सरांना या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी डॉक्टर वहाद सय्यद साहेब, न्यायाधीश विधी सेवा प्राधिकरण बीड यांनी सुंदर असं अनमोल मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयात येऊन केलं. त्याबद्दल सरांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करणारे
जिल्हा विधी दूत आणि ज्येष्ठ सामाजिक कर्ते श्री तत्वशील कांबळे सर यांनी सुंदर हा कार्यक्रम विद्यालयात आयोजित केला. त्यांचाही विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांचे सहकारी मित्र आणि या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा विधी दूत, पत्रकार आणि ज्येष्ठ सामाजिक कर्ते श्री वायबसे सर यांचंही विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो.